अविंधे मोतिये तेजे सुडाळे, सोहम रुजाने ते शहाणे. टाकियाच्या घाई पाषाण विदिती, तैसे त्या मूर्खाचे जिने गे बाई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेत आज ज्ञानेश्वरीच्या 439 क्रमांकाच्या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत. श्रीमद भगवद्गीता भगवंत आणि अर्जुन यांचा संवाद. अर्जुनानं प्रश्न विचारावं आणि त्याचं निरसन भगवंतांनी करावं. अर्थात अर्जुनानं विचारलेल्या शंका या अर्जुनाच्या नाहीतच मुळी, त्या तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या त्या समस्या आहेत, त्या शंका आहेत महाराज. अर्जुन म्हणतो, अयतीही श्रद्धयोपेतो योगाचरित मानसा, अप्राप्य योग संसिद्धिम कामगतीम कृष्ण गच्छती. देवा, अयतीही म्हणजे जो भरकटलेला आहे, भ्रष्ट झालेला आहे, जो यती नाही आहे, त्या मार्गाला होता पण मार्गापासून विषयासक्त होऊन किंवा संसाराच्या पाशात अडकून जर त्या मार्गापासून काही काळापर्यंत तो अलिप्त झाला आणि मोक्षाच्या प्रती, अंतिम साध्याच्या प्रती जर तो जाऊ शकला नाही, जर त्याचा विश्वामित्र झाला, तर अशा साधकाची गती काय होती, त्याला कोणती अवस्था प्राप्त होती. त्यावेळेस भगवंत सांगतात की पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते, नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. भगवंत आश्वासित करतायत अर्जुनाला की एकदा योगी झाला की त्याला अधोगती मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्जुना, पार्थ नैवेह न अमूत्र. या जगतामध्ये इतकंच काय, परलोकामध्ये सुद्धा त्याच्या नशिबाला अधोगती कधीच येत नाही. अधोगतीला तो कधीच प्राप्त होऊ शकत नाही, कारण मार्ग योगाचा पकडलेला आहे. मग जरी आयुष्य कमी पडलं तरी सुद्धा अधोगतीला त्याला जाणं शक्य नाही किंवा जाण्याची आवश्यकताच भासत नाही. शुभ कार्यामध्ये युक्त झालेला तो योगी या लोकामध्ये तर अधोगती नाहीच आहे, पण परलोकातही नाही भगवंत सांगतात. आणि हे बघ, अरे बाबा, हे मित्रा पार्थ, भगवंत सांगतात की ज्या मनुष्याची साधना ही केवळ अध्यात्माच्या मार्गानं झालेली आहे, केवळ अध्यात्म मार्ग गेलं, केवळ कर्मफळ म्हणून जर तो भरकटलेला असेल, तर अशा माणसाची दुष्प्रवृत्तीनं असा मनुष्य प्रभावितच होत नाही, पहिली गोष्ट. आणि झाला कर्मफळाचा परिणाम म्हणून जरी झाला तर काही काळापुरता तो फक्त भरकटतो, परंतु पुन्हा त्याच मार्गाला आणण्याचं सामर्थ्य मी अशा योग भ्रष्टाला देत असतो. मग काय करतो, तर त्याचं चिंतन भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. पण या श्लोकामध्ये या आश्वासित वचनावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आत्मसंयम योगातच या श्लोकावर भाषण करताना 439 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात, हा 40वा श्लोक आहे. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. इहलोकी आणि परलोकीही अशा माणसाला अधोगती कधीच प्राप्त होत नाही, भगवंत सांगतात. आणि त्यावर भाष्य करताना माऊली सांगत आहेत की अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते.
आयुष्य मर्यादित आहे याचं भान ठेवून जर जीवानं या योगाभ्यासाचा मार्ग पत्करला आणि आपला वेग वाढवला, वेग वाढवणं म्हणजे अवांतर विषयामध्ये न भरकटता केवळ आपुला तो एक देव करून घ्यावा. तुकोबाराय सांगतात या उक्तीप्रमाणे जर त्याचा विषयच नारायण होऊन गेला तर मोक्षाच्या प्रती तो आयुष्याचा भानू मावळण्याच्या आत, म्हणजे अर्थातच हे आयुष्य संपण्याच्या आत याच जन्मामध्ये त्या मोक्षाची प्राप्ती सहजपणे करू शकतो. पण त्याकरिता त्याचा वेग पाहिजे. अहो खरं आहे ना, आपण 2 दिवसापूर्वी चिंतन केलं की मुंबईला जायचं आहे तर मुंबईचा हायवे पकडला, रस्ताही योग्य आहे, अंतिम साध्यही माहिती आहे, पण चालण्याचा वेग, त्यावर ते साध्य किती वेळात प्राप्त होईल हे अवलंबून आहे महाराज. 120च्या स्पीडनं जेव्हा गाडी चालेल त्यावेळेस तो 5-6 तासामध्ये सहज पोचून जाईल मुंबईला, 100-500 अंतर असलं तरी. किंवा जो हेलिकॉप्टरने गेलेला आहे तो तर अर्ध्या तासामध्ये, पाऊण तासामध्ये पोचून जाईल. म्हणजे त्याचा चालायचा वेग कसा आहे, त्या वेगावर त्या साध्याचं अंतर आणि साध्याची प्राप्ती, ते प्राप्त करण्याचा काळ हा त्याच्या वेगावर अवलंबून आहे. म्हणून प्रपंचामध्ये न गुरफटता प्रपंच करायचा आहे, परंतु त्यात न अडकता केवळ आणि केवळ अध्यात्माची कास धरून जेव्हा जीव चालायला लागतो त्यावेळेस मोक्षाच्या प्रती तो लवकर पोहोचतो. म्हणून माऊली सांगतायत की अभ्यासाचा उचलता, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी. आयुष्याचा भानू, आयुष्याचा हा सूर्य मावळ्याच्या आतच मोक्षाच्या प्रती मनुष्य सहजपणे पोहोचतो, फक्त करावी तातडी परमार्थाची. म्हणून संतांनी नेहमी तुका म्हणे वेगी जाय सुटून या धरोनी हृदया माझी हरी. भगवंताचं नामस्मरण करत आपला वेग वाढवून सध्याच्या प्रती मनुष्याला सहजपणे जाता येतं. म्हणून तर माऊली म्हणतायत की एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी. पायी चालणाऱ्याला निश्चित मुंबईला पोचणारा खूप वेळ लागणार आहे. तसं, कारण पायी चालणाऱ्याचा वेगच मुळात कमी आहे महाराज. तसं प्रपंचामध्ये अडकत जर मोक्षाच्या प्रती जीव निघाला, मनुष्य निघाला, तर त्याला निश्चित जन्मोजन्म घालवावं लागतील. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भगवंताची कृपा होण्याकरता त्याची साधना ही आयुष्य मर्यादित आहे याचं भान ठेवून जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेस निश्चित अंतिम ध्येयापर्यंत, त्या मोक्षाच्या ठिकाणापर्यंत मोक्ष सहजपणे साध्य. मोक्ष म्हणजे काय? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दिशा. कुठलीही इच्छा जीवनामध्ये अपूर्ण राहिली नाही म्हणजे समजायचं हाच मोक्ष आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.